सांगली येथे भाजप लोकसभा क्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न। आज सांगली येथील वसंतदादा पाटील मार्केट यार्ड येथे भाजप लोकसभा क्षेत्र कार्यालय खासदार संजय काका पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यालयाचे आयोजन केले असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले। सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्वरित सोडवता येतील, तसेच सर्वसामान्य लोकांना असणाऱ्या अडीअडचणी मांडण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे हे कार्यालय आहे। भाजपाचा लोकसभा निवडणुकीचा अजेंडा म्हणजे मोदींची गॅरंटी हेच असणार आहे। मोदी सरकारच्या काळात या देशातील सर्व स्तरातील जनतेला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लाभ दिला असून मोदीजींची विकासाची गॅरंटी हाच भाजपाचा लोकसभा निवडणुकीचा अजेंडा असणार आहे आणि या देशाचे प्रधानमंत्री म्हणून मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार असा आम्हाला विश्वास आहे, असे उद्घाटन प्रसंगी त्यांनी सांगितले। बावनकुळे यांनी खासदार संजय काका पाटील आणि सांगली जिल्हा भाजप कार्यकारिणीचे कौतुक करत त्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या उद्घाटन प्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, माथाडी कामगार युनियन, पतसंस्था तसेच संचालक इत्यादींनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये पक्षप्रवेश केला। त्या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन आणि पक्षाचा स्कार्फ घालून आदर सत्कार करण्यात आला। यावेळी खासदार संजय काका पाटील, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, मकरंद भाऊ देशपांडे, भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा, सांगली जिल्हा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग यांच्यासह सांगली जिल्ह्यातील भाजपा विविध मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। लोकसभेचं निवडणूक कार्यालय हे सुरू होणे म्हणजे लोकसभा निवडणूक स्पर्धेला पूर्वी लागणार आहे, लवकर लागणार आहे, काही अंदाज चुकीचे आहेत। मला वाटतं की जे काही मागच्या 2019चा जर विचार केला, मी काही निवडणूक आयुक्त नाही आहे त्याच्याबद्दल माहिती नाही आहे, पण मला असं वाटतं की जो मागचा 2019चं जे वेळापत्रक होतं तसंच त्या ठिकाणी अंदाज दिसतो आहे। 2019च्या वेळापत्रकाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तेच वेळापत्रक दिसत आहे। काय अजेंडा घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात? मोदीजीची गॅरंटी। मोदीजींनी 10 वर्षामध्ये गरीब कल्याण, मध्यमवर्गीयांचं कल्याण, सामाजिक न्याय, इमानदारीने काम करून परत करण्याचा आमचा प्रयत्न आम्ही केला आहे। हा दावा नाही की फारच बदलला आहे, पण जनतेने जे मत दिले 65 वर्षामध्ये ज्या ज्या विषयाला जनतेचे डोळे ज्या विषयाकरता केंद्र सरकारकडे लागलेले होते ते संपूर्ण विषय माननीय मोदींच्या सरकारने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमच्याकडे खूप मोठी शिदोरी आहे। मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारची खूप मोठी शिदोरी आहे। जी शिदोरी आम्ही जर लोकात नेली की हे काम आम्ही केलं आहे, तेवढा कॉन्फिडन्स आम्हाला आहे की आम्ही जर सांगितलं तर लोक आम्हाला पुन्हा एकदा मोदीजींची गॅरंटीवर मत देतील असं मला विश्वास आहे। नाही, मला असं वाटतं की मोदीजींनी आता संपूर्ण देशाच्या जनतेला नमो ॲपच्या माध्यमातून आवाहन केलं आहे। देशाच्या जनतेला काय अजून वाटतं आहे, या 2024चा मॅनिफेस्टो काय असावा मोदीजींचा तो मागितला गेला आहे। तर आपल्यालाही नमो ॲपच्या माध्यमातून मोदीजींच्या सोबत जुळणारं जे नमो ॲप आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही जर उघडलं तुम्हालाही तुमचं मत पाठवता येईल असं मला वाटतं। राज्यात ओबीसी आणि मराठा समाज यांच्यातला जो संघर्ष सुरू आहे सध्या, तर त्याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की लोकसभेला सामोरे जाताना तुम्ही कशा पद्धतीने? काहीच संघर्ष नाही आहे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये। वारंवार आम्ही सांगतोय आणि हेच बरोबर आहे की ज्या कुणबी समाजाच्या नोंदी या महाराष्ट्राच्या अनेक वर्षापासून आहे, 3 पिढ्यापासून कुणबी समाजाच्या नोंदी आहेत, त्या नोंदीला ओबीसी प्रमाणपत्र दिले आहे आणि त्याकरता करावयाची पद्धती सोपी केली आहे। मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरता सर्वेक्षण सुरू आहे। मराठा समाजाला टिकणारं आणि योग्य आरक्षण एकनाथ शिंदेजी आणि सरकार देणार आहे। या बद्दलचा जो सध्या एक कन्फ्युजन जे समाजात झाला आहे ते कुणबी समाजाच्या नोंदीबद्दलचा आहे आणि
कुणबी समाजाच्या नोंदीमधला व्यक्ती ओबीसी मध्ये येण्याकरता कुणाचीच ना नाहीये, ते ना असू शकत नाही. आणि सर्वपक्षीय बैठकीत ठरला आहे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे प्रोसिडिंग आहे, आम्ही सर्वांनी सह्या केल्या आहे. आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका क्लिअर आहे की नोंदी असलेल्या कुणबी समाजांना जे 3 पिढ्यात नोंदी आहे, जे अनेक वर्षापासून नोंदी आहे, पण त्याला प्रमाणपत्र मिळत नव्हतं, त्यांना ओबीसी मध्ये घेण्याची काही अडचण नाही. पण मराठा समाजाला मात्र वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे, याकरताही सरकारचे काम चालू आहे. दोन्ही पर्याय मराठा समाजाला उपलब्ध आहे. आणि त्यामुळं ओबीसी मध्ये फक्त त्या ठिकाणी कुणबी नोंदी असलेला समाजाच येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. माहित नाही का सरकारमधल्या मंत्र्यांना या गोष्टी माहित नाही? नाही, काही एखाद्या विषयावर काही त्या ठिकाणी सगळेश्वर या शब्दावर, मग सगळेश्वर या शब्दाबद्दलची सरकारने ते घ्यावं की नाही अधिसूचना काढलेली आहे. त्या अधिसूचनाला अंतिम नाही केला आहे, आक्षेप घेण्यासाठी वेळ दिलेला आहे. जर कुणाला आक्षेप घ्यायचे असतील त्याला वेळ दिली आहे, त्यामुळं आक्षेपाची सुनावणी होईल. जर त्यामध्ये काही हिंदू लॉ प्रमाणे किंवा सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे किंवा हायकोर्टच्या निकालाप्रमाणे एखादी बाब चुकली असेल किंवा चुकत असेल किंवा अंतिम अधिसूचना करण्यापूर्वी सरकारने मुभा दिली आहे, त्यामुळे कुणाला असं वाटतं की आमच्यावर अन्याय होतो आहे की आमच्यावर त्या ठिकाणी चुकीचं झालं आहे, तर तुम्ही आक्षेप घेऊ शकता. आणि अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी आक्षेपाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म अजूनही ओपन आहे असं मला वाटतं. सत्तेतले मंत्री 2 विभागात विभागले गेले, दोन्ही एकमेकांच्यावर आरोप करत आहेत, हे कितपत योग्य? कोणी आरोप करत नाही आहे. अधिसूचना काढली आहे, त्यामध्ये काही शब्दाबद्दल आक्षेप आहेत. त्या आक्षेपाला तुम्हाला त्यांनी प्लॅटफॉर्म दिला आहे ऑब्जेक्शन घेण्याकरता. त्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर सरकार त्याची सुनावणी करेल. टी राजा आणि नितेश राणे यांच्या विरुद्ध चित्रफितीचे गुन्हे दाखल झालेत, मात्र अजून गृह मंत्रालयाकडून कारवाई केली जात नाही असा आरोप केला जातो, काय सांगाल? नाही, मला याबद्दलची फार माहिती नाही. बच्चू कडू यांनी सरकारवर थेट आरोप केलेला आहे की शहरी आणि ग्रामीण भागात जाती विषमता पसरवली जाते घरकुल योजनेत. आम्ही सरकारमधून बाहेर पडायला तयार आहे. त्यांची काय भूमिका आहे त्यांनी व्यक्त केली आहे, त्याबद्दल मी काय बच्चू कडूचा अधिकार आहे, त्यांना सरकारमध्ये राहत की नाही राहत. देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांना खासदारकी पुन्हा देणार का? माझ्या प्लॅटफॉर्मवर नाही आहे, जे केंद्रीय प्लॅटफॉर्मवर ज्या बाबी आहेत त्या मी सांगू शकणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आज एक स्टेटमेंट असं केलं की आम्ही भुजबळांची समजूत काढण्यापर्यंत काय झालेलं आहे? नाही, मी तेच सांगतोय वारंवार की अधिसूचनेमध्ये काही आक्षेप आहेत. अधिसूचना अंतिम व्हायची आहे. अधिसूचनेचे आक्षेप घेताना ते भुजबळ साहेब किंवा सर्वांनी घेऊन त्यानंतर अंतिम होण्यापूर्वी त्या अधिसूचनेला काही दुरुस्त्या करायच्या असतील तर सरकारचा अधिकार आहे. त्यामुळे त्याबद्दलची भूमिका देवेंद्रजींनी मांडली आहे. सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.